नमस्कार. माझी स्वतःचीच तुम्हाला भरपूर दिवसापासून भेटायची इच्छा होती आणि काही अशी स्तुती नाही. मी मनापासून तुमचा फॉलोअर आहे आणि प्रत्येक व्हिडिओ फॉलो करतो. आणि मला त्या दिवशी तिथं कारण खल्लाळामध्ये जेव्हा पूर आला होता तिकडच्या बाजूला जाता येत नव्हतं. मी इकडचं पूर थांब्यापर्यंत बराच वेळ वाट बघितली आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुमचा व्हिडिओ पाहिला. मी इथं येण्याचं कारण आणि तुम्हाला बोलवण्याचं कारण, आता आपल्याबरोबर नांदूर वैद्य ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोष तेली आपल्यासोबत आहेत. आता इथे गेल्या 20-25 वर्षापासून ह्या आसोली स्टेशनला पाणीच आलं नाही अशा महिलांच्या तक्रारी. आता तुम्ही कधीपासून आले इथं? 1.5 वर्ष झाले. तर आता ऐका ना, आता इथं राष्ट्रीय पेयजल योजना 2011ला ही योजना 39,90,766 रुपये खर्चून इथं नळ योजना झाली का? झाली का? नळ आलेच नाही का? काय नळ आलेच नाही? तर ऐका ना, ही नळ योजना फक्त कागदावर आहे, इथं नळ योजना चालेल नाही. आता दुसरी अजून एक योजना आहे, दुहेरी हातपंप योजना. 2,22,000 रुपयाचं इथं एक पाण्याची टाकी बसवली. हे बघा, ही दिसते का हा फोटो? हे बघा, हा दिसतो का? हा आहे का फोटो? बरं, टाकी आहे का तुमच्याकडं? टाकी नाही आहे. बरं, ही होती का टाकी? आली होती कधी? हा फोटो कधी काढला माहिती आहे तुम्हाला? हे बघा, फक्त फोटो काढलेला आहे आणि बिल मात्र काढलेलं आहे. फोटो काढलेला आहे, इथं टाकीच नाही. बरं, हे कुठे आहे? बांधलेलं आहे का कुठं? तुम्हाला माहितीच नाही. पण आता हे मी आलो तेव्हा त्याची चौकशी केली. हां, तर इथं एक स्टँड पडलेलं आहे म्हटले त्याचं, आणि त्या स्टँडवरती टाकी होती, काही दिवस होती, नंतर त्याचं काय विल्हेवाट झालं ते कोणी सांगत नाही. बरं, या आपण ते स्टँड मी पाहिलं आल्यावर. या इकडे रमेश हां, होता इकडे आणते माहिती. आणि या इकडे होता. या इकडे सगळे या ना. या इकडे. हो, सगळं पाहतो आम्ही. हो, सगळं पाहतो आम्ही. ऐका ना तुम्ही, ऐका तर टाकीला जागा तुम्ही दिली, असू द्या. ऐका ना, हा स्टँड पाहिजे तुम्ही. या हां, हे ॲक्च्युली दादा आता पहिले मागच्या वेळेस होते ना, ग्रामपंचायत सदस्य होते. हे बघा, हा येऊ द्या असू द्या ना गतपण. आता तीच पाहायचं आहे आपल्याला. हे बघा, हे इथं बांधलंय, याला जवळजवळ खर्च आहे याचा खर्च 2,22,000 काहीतरी याचा खर्च आहे इथं. हे बघा, या ठिकाणी याच्यावरती ही टाकी. हे बघा, आता हा फोटो दिसतोय आपल्याला. या अशा पद्धतीनं इथं दुहेरी हातपंप योजना ही राबवलेली या गावामध्ये. हा आहे काय याचं काहीतरी 2,22,068 रुपये खर्च आहे त्याला. आणि हे बघा, इथं यांनी ह्या स्टँड बांधला, याच्यावर टाकी होती. आता टाकी नागरिकांचं म्हणणं आहे का, ताई तुम्ही होता ना तिकडे? हां, ही टाकी तुम्ही पाहिली होती का? तुम्ही पाहिलीच नाही. म्हणजे इथं ठेवून कधी फोटो काढला आणि टाकी कधी घेऊन गेले काही कोणाला माहीत नाही. कोण? हा भाऊ, बोला ना. हां, बोला ना. हो, मी करतो ना, तुम्हाला फोन करतो ना भाऊ. ताई फोन ठेवून द्या. तुम्हाला फोन करतो ना भाऊ. हो, नाही, काही टेन्शन नाही भाऊ, काही टेन्शन नाही. बोलतो मी बोलतो. तर ही पाण्याची टाकी इथं तुम्ही पाहिली नाही. म्हणजे इथं स्टँड उभा केला आहे, पाण्याची टाकी ठेवून फोटो काढला आहे, पाण्याची टाकी गायब झाली. आणि नळ योजना ती सुद्धा दुहेरी हातपंप योजना पण खिशात गेली. आणि तिकडे जी राष्ट्रीय पेयजल योजना आहे ती 39 लाख रुपयाची आहे. राष्ट्रीय पेयजल योजना पण इथं राबवली गेलेली नाही, फक्त कागदावर राबवली. मग हा पैसा गेला कुठं? मग याची तो आता तुम्ही आलात, माझी तुम्हाला एक विनंती आहे की आता हे जे काम आहे ना, तुम्हाला कार्यालयात मी घेऊनच जाणार आहे. आठवण तुम्ही माझ्याकडे पंचायतीत पण या, मी तुम्हाला माझ्याकडचं रेकॉर्ड आणि या व्यतिरिक्त ऑन कॅमेरा सांगतो की इथल्या लोकांना अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे जास्त वाईट असतो. बरोबर. मी इथे 1.5 वर्षापासून आलो. हे भाऊ आहेत इथे. मी ग्रामसभेच्या संदर्भात सुद्धा पहिली ग्रामसभा जेव्हा मी घेतली तर त्यावेळेस हेच महेश गायकवाड यांनी तिथे विषय मांडला होता पाण्याचा. त्या व्यतिरिक्त 2-4 विषय मांडले होते. हे जे योजना आहे 2 मिनिटं ते सगळे लोक जे होते त्यांच्याशी आपण त्यांच्याशी बोलू. आपण स्वतःला पण उत्सुकता होती. बरोबर. एक योजना झाली तिचं काय झालं, पुन्हा दुसरी झाली तिचं काय झालं, आणि आता पुन्हा अजून पाणी प्रश्न जर तसाच आहे. मग मी गावातले लोक वगैरे सगळे गुहाड म्हणून जे त्यांच्या विहिरीवर गेलो. तिथून पाईपलाईन कुठपर्यंत आली ती पाहिली.
त्यानंतर टाकीचं बांधकाम झालेलं आहे, खाली पिलर उभे आहेत, वरती झालेलं नाही ते पाहिलं. त्यानंतर मग हे दुहेरी हातपंपाचा हा स्टँड पण तेव्हाच पाहिला मी पण त्याच दिवशी. मग हे सगळं झालं, चर्चा झाली इथल्या लोकांची. मी जसं म्हणलो तुम्हाला की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा वाईट राग असतो. त्या दिवशी इकडच्यांनी तिकडच्यांनी कोणत्या हेतूनं ते व्हिडिओ केले, ग्रुपवर टाकले, त्याच्यावर चर्चा झाली. परंतु त्यानंतर परत जैसे ते मग त्यांना कोणी शांत केलं का ते आपोआप शांत झाले. ते झालं. आता आपण ते सगळं घेऊ. आता नाही, आता मला एक सांगा. नाही, ते त्याच्याकडे येतो मी. आता मला सांगायचे 39,90,766 रुपये खर्चून जी राष्ट्रीय पेयजल योजना राबवली, जे तुम्ही म्हटले का त्याच्यामध्ये फक्त फाउंडेशन, हा नाही, पाण्याच्या टाकीचं फक्त फाउंडेशन झाले. तर मला सांगा, हां बरोबर आहे, मला एक सांगा, ही जी योजना, कुठलीही योजना असू द्या, जेव्हा इंजिनियर तयार करतो ना, तर इंजिनियरनी त्याचा सगळा आढावा घेतलेला असतो, जमा खर्च काय किती लागेल. मग हे फक्त टाकीचं फाउंडेशनच झालं, टाकी का झाली नाही. परंतु आता ह्या ज्या आधीच्या योजना राबवल्या आहे, मग हा पैसा गेला कुठं? मग ही टाकीचं फक्त फाउंडेशन उभं आहे, टाकी झालीच नाही. गावामध्ये प्रत्येक घरी हर घर नल का जल, मान्य हो मोदी साहेब, तुमची राष्ट्रीय पेयजल योजना आहे आणि त्याच्यामध्ये हर घर नल का जल. इथं नळही नाही जलही नाही. हां, मग हे कशा योजना? मग ह्या माय मावल्या आजही रानोरान, म्हणजे हा माझा इगतपुरी तालुका अवघ्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये माझ्या मावल्यांचा मरण उशाला आणि कोरड घासाला लाजा वाटू दे जरा. जर एखादी योजना येते, ती योजना जर प्रामाणिकपणे एखाद्या अधिकाऱ्यांनी, त्या गावच्या नागरिकांनी, सरपंचांनी त्यांनी जर त्या व्यवस्थित राबवल्या तर ही वेळ येणार नाही. सरपंच मीटिंग मध्ये गेलो ना तर बोलू देणार नाही, येईल तुमच्यापर्यंत येणार आहे, आम्ही कागदपत्र दिले नाही. आता काय होतं, योजना ऐका ना ताई, योजना राबवल्या आहे, परंतु त्या पूर्ण राबवल्या नाही, पैशात भ्रष्टाचार झाला. मी या माध्यमातून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माझी एक विनंती आहे, साहेब तुम्ही आलात, तुम्ही एकदम तरुण डॅशिंग अधिकारी आहे, तुम्ही आलात आणि आम्हाला त्याच्यात पूर्ण आनंद झाला की आता नाशिक जिल्हा भ्रष्टाचार मुक्त होणार. तर आता तुम्ही ह्या भ्रष्टाचाराची सुद्धा सखोल चौकशी करा आणि दोषींवर कडक कारवाई करा. म्हणजे 2 योजना इथं राबवल्या गेल्या. आता तिसरी योजना मुख्यमंत्री पेयजल योजना. मी येण्यापूर्वीच ते जिल्हा प्रशासन स्तरावरनं नवीन जलजीवन मिशनची परत तिसरी योजना आहे गावाला नांदरवैद्याला. मग त्याच्या अंतर्गत त्यांनी इथपर्यंत पाईपलाईन करून आणलेली. तर मग आता त्यामध्ये त्यांनी इथपर्यंत पाईपलाईन केली. ते म्हणले आमच्या ह्याच्यात वितरण वगैरे नव्हतं, असं ते बोलले. मग आता आपण जे नवीन जी आताची जी योजना आहे त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करून त्याच्यात वाढीव उपाययोजनेमध्ये यातलं वितरण आणि अंडरपाससाठी इकडच्या साईडनं जी काही 2.25 लाख रुपये रेल्वेला काही डिपॉझिट भरावं, तर त्याची तरतूद करण्याचं पत्रव्यवहार केलेलं आहे. त्याचं अंदाजपत्रक अजून मंजूर होऊन यायचं आहे. ते जर अंदाजपत्रक मंजूर होऊन आलं तर जिथपर्यंत ती पाईपलाईन आलेली आहे त्याला कनेक्ट करून वितरण व्यवस्थेचं आणि पाण्याचा विषय संपेल. इकडे आणि इकडं 200-250 घर आहे, 200 घर आहे. त्या 200 घरांमध्ये प्रत्येक घरात नळ आणि त्यांच्या घरात कसं पाणी येईल? कारण हा इगतपुरी तालुका पावसाचा माहेर घर आहे आणि या माय मावल्यांच्या डोक्यावर आजही हांडा आहे, तर ते आम्हाला बघवत नाही. हे तुम्ही सांगण्याच्या आधी 4 महिन्यापूर्वी जेव्हा विषय झाला ना, नाही पण त्याचा पाठपुरावा होत नाही. पाठपुरावा पण स्वतः झालेला आहे. आमदार साहेबांनी सुद्धा मीटिंग मध्ये जेव्हा आढावे घेतलेत तर त्यावेळेस काहीतरी म्हणजे तालुक्यातून अशा बरेच योजना आहेत, नाही बरोबर आहे, वाढीव झाले आहेत आणि म्हणून त्या वाढीव असल्या कारणानं काहीतरी त्यांना. पण असं वाढीव का बरं होतं? ही एकच योजना पूर्ण लोकांपर्यंत पोहोचत का नाही? पण ऐका ना, एकच योजना ही पूर्ण होत का नाही? पूर्ण ते एक इंजिनियर जो बनवतो ना ती योजना पूर्ण विचार करून बनवते, पैसे कमी काय येतात. या माध्यमातून माझा आता माननीय CO साहेबांना माझी एक या माध्यमातून विनंती आहे की आता ह्या गावातला म्हणजे 20 वर्ष झाले ह्या गावामध्ये ह्या महिलांना काय पाणी आलेलं नाही आहे. या महिला आजही डोक्यावर हांडावा आता. इथं या योजना ज्या राबवल्या गेल्या त्या सगळ्या कागदावर राबवल्या गेल्या. तर ह्या योजनांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई आणि आता ज्या नव्याने योजना राबवत आहे, ज्या मंजुरीला तुमच्याकडे दिल्या आहेत त्यालाही त्वरित मंजुऱ्या द्या. आणि इथे त्वरित म्हणजे 1 महिन्याभराच्या आसपास या लोकांना प्रत्येक घरामध्ये नळ, हर घर नल का जल, ही योजना माननीय पंतप्रधानांचे जे स्वप्न आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे आणि या सगळ्या स्वप्न कसं साकार होईल याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. जय जवान, जय जवान.